आपण हे कव्हर करू शकतो या सेशनमध्ये, ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यावर डिस्कशन होणं गरजेचं आहे, जे समजून घेणं गरजेचं आहे. राईट. सो आय विल बी युझिंग बोथ द लँग्वेजेस, सो नो वन विल बी लेफ्ट बिहाइंड इन लर्निंग प्रोसेस. फाईन. तर इंडियन सोसायटी आणि करंट अफेअर्स असं जर आपण कोरिलेशन एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला, सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग कोरिलेशन. इंडियन सोसायटीमध्ये होणाऱ्या काही सामाजिक घटना आणि मग त्याच्याशी संबंधित काही कंटेम्पररी करंट इश्यूज दॅट वी हॅव ट्राय टू इनकॉर्पोरेट दोज थिंग्स. दिस इज नॉट ओनली फॅक्च्युअल डेटा. फॅक्च्युअल डेटा असं जर तुम्ही समजून याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर आय थिंक दॅट इट विल बी डिफिकल्ट फॉर यू टू अंडरस्टँड द मेन इसेन्स ऑफ दॅट स्कीम or that project or that mission. So try to relate it with society and try to understand how the country, or you can say the nation or the entire bureaucracy is pursuing those things. आणि त्यांचा अप्रोच काय आहे, अप्रोचमध्ये बदल तुमच्या लक्षात येईल आणि अकॉर्डिंगली तो बदल स्कीम्समध्ये रिप्रेझेंट होत असतो. त्या दृष्टिकोनातून तो थोडासा अभ्यास तुम्ही करावा. हे फक्त करंट अफेअर्स असं न बघता याला आपल्याला GS इंडियन सोसायटीमध्ये कसं ॲज अ एक्झाम्पल आपल्याला एलॅबरेट करता येईल किंवा सपोर्टिव्ह पॉईंट्स म्हणून टाकता येईल किंवा एसेजमध्ये किंवा ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. हे अनेक लेवल्स आहेत की जिथे हा डेटा तुम्ही वापरू शकता. हा फॅक्च्युअल डेटा आहे, पण तो समजून घेणं आणि त्याचे फीचर समजून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. राईट. सो लेट्स स्टार्ट. पॅन्डेमिक आणि त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर समाजव्यवस्थेवर झालेले बदल आणि या बदलांचा शासनाच्या वेगवेगळ्या काय म्हणतात आपण योजनांमध्ये, प्रोजेक्टमध्ये तो कसा इम्पॅक्ट दिसून आलेला आहे. ठीक आहे. ओके फाईन. तर त्याआधी थोड्या योजनांचा मी विचार केला. देन डेमोग्राफिक डिव्हिडंड हा कॉन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. त्या कॉन्सेप्टच्या दृष्टिकोनातून यूथ, सिनियर सिटीजन, चिल्ड्रेन, विमेन हे कॉम्पोनंट्स क्लब करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑफकोर्स देयर आर मेनी अदर थिंग्स दॅट शुड बी डिस्कस, बट ॲटलीस्ट सम पॉइंट्स दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड नो. दॅट्स वाय आय हॅव ॲडेड दिस पॉइंट. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. अन्न योजना हा कंटेम्पररी इंडियन सोसायटीमधला खूप महत्त्वाचा विषय आहे. बिकॉज ग्लोबल हंगर इंडेक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि पॅन्डेमिकमुळे जर सरकारने काही सरकार राज्य असेल किंवा केंद्र असेल जे म्हणतात की आम्ही महत्त्वाची काही कामं केलेली आहेत, त्याच्यात फूड ॲक्सेसिबिलिटी, अश्युरिंग राईट टू द फूड हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे सगळ्या योजना हंगरशी संबंधित असतील किंवा फूड ॲक्सेसिबिलिटीशी संबंधित सगळ्या योजना असतील. पुढे काही योजनांचा उल्लेख मी केलेला आहे. सगळ्या योजना महत्त्वाच्या आहेत. याच्यावर प्रश्न या ना त्या प्रकारे विचारला जाणार आहे, कारण सरकारने काम केलेलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने डेटा तसा अवेलेबल आहे. ऑर्गनायझेशनचा डेटा सुद्धा तसं सांगतो. सो व्हॉट इज दिस स्कीम? सो बेसिकली व्हेरी लेट्स सी सम इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू दिस. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज वॉज डिक्लेअर्ड टू हेल्प द पुअर पीपल टू बॅटल अगेन्स्ट पॅन्डेमिक. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने हे जाहीर केलं होतं. सो इट वॉज इनिशियली स्टार्टेड फॉर 3 months आणि मग तो एक्सटेंड करण्यात आलेला आहे आणि नंतर एप्रिल 21 मध्ये परत रिस्टार्ट त्या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. सो याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय फीचर आहे याचं, तर फूड ग्रेन्स प्रोव्हाइड करणं स्पेसिफिकली मायग्रंट लेबरर्स अँड अर्बन पुअर. अर्बन पुअर मे नॉट बी मायग्रंट लेबरर्स, गरीब शहरामधले राहणारे गरीब लोक, बट कन्सिडरिंग मायग्रंट लेबरर्स हा त्याचा मेन एरिया आहे. मग त्याच्यामध्ये काही ॲडिशन थोडे आता झालेले आहे, ते इथे मेन्शन केलेलं आहे. हे अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट आहे जो पुढे रिफ्लेक्ट झालेला आहे वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम मध्ये. पुढचा जो पॉइंट आहे तो वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम. तुम्हाला आठवत असेल पासवान यांनी हे व्यक्त केलं होतं की आम्हाला अशी योजना राबवायची आहे ज्याच्यामध्ये युनिव्हर्सॅलिटी येईल, युनिव्हर्सलायझेशन ऑफ फूड, की सर्वांना अन्न मिळेल भारतामध्ये, अशी योजना आम्हाला राबवायची आहे. आणि मग त्याला रेफरन्स आहे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013चा. आणि त्या ऍक्टच्या अंतर्गत
ही योजना आलेली आहे. ही योजना बेसिक या योजनेचं क्रक्स काय आहे, मेन पॉइंट काय आहे? सो पोर्टेबिलिटी ऑफ रेशन कार्ड. सो डिजिटल रेशन कार्ड म्हणजे कोणत्याही राज्यातला व्यक्ती कुठेही गेल्यानंतर त्याचा डेटा गव्हर्नमेंटकडे आहे आणि त्या आधारे रेशन कार्डचा फायदा त्या व्यक्तीला मिळू शकतो. सो लाभार्थी ज्याला आपण म्हणतो, बेनिफिशरीज. सो दॅट इज द मेन पॉइंट इन वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम. मग त्याच्यामध्ये सुद्धा ही फोकस प्रामुख्याने केलेली आहे मायग्रंट वर्करच्या दृष्टिकोनातून आणि ऑफकोर्स अर्बन पुअर ऑल्सो. पीपल हु आर मायग्रेटिंग, त्यांना डेस्टिनेशन स्टेट्समध्ये अन्न मिळत नाही. Subsidized food grains they don't get. That is the main point. They get food, but they don't get any subsidy for that. So subsidized food grain they should get, and for that this scheme has been implemented. आजच्या काळामध्ये ही स्कीम खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. बट लेट मी टेल यू नाउ ओनली देर आर टू मेजर चॅलेंजेस रिलेटेड टू वन नेशन वन रेशन कार्ड. वन इज एक्सक्लुजन एरर अँड इन्क्लुजन फॉल्ट. इन्क्लुजन फॉल्ट म्हणजे जे खरे लाभार्थी आहेत ते याच्यात इन्क्लूड झालेले नाही आहेत. आणि अनदर पॉइंट इज एक्सक्लुजन एरर मीन्स जे म्हणजे बोगस डेटा याच्यामध्ये बराच आहे. ओके. अँड थर्ड पॉइंट इज डिजिटल एक्सक्लुजन और डिजिटल डिवाइड. ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे, मोबाईलवर OTP येत नाही, मोबाईल तसा नाही आहे, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. ज्यांचा आधार लिंक नाही आहे, डिजिटलायझेशन ऑफ आधार कार्ड झालेलं नाही आहे, आधारला मोबाईल लिंक नाही आहे, हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत. गव्हर्नमेंट याच्यावर काम करत आहे, परंतु खूप मोठा समूह याच्यातनं एक्सक्लूड झालेला आहे, पर्टिक्युलरली छत्तीसगड मधला ट्रायबल कम्युनिटीज फ्रॉम छत्तीसगड. सो हा या स्कीम मधला खूप मोठा एक चॅलेंज असणार आहे. सो द स्कीम इज याच्यामध्ये एक जो शब्द आहे, आय थिंक इट्स नॉट देअर, एक मिनिट, माझ्या PPT मधला तो शब्द होता. पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम सिस्टीम, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हा याच्यातला एक की वर्ड आहे. आणि हा पॉइंट ऑफ सेल मशीन, POS मशीन म्हणतात. त्या आधारे म्हणजे हे जे रेशन कार्डची ऍक्सेसिबिलिटी कुठे केली जाणार आहे, POS पॉइंट ऑफ सेल मशीन्स, डिजिटल डिव्हाइस असतं बघा छोटंसं, त्या आधारे तुम्ही तिथे थंब द्यायचा आणि मग तुमचा डेटा सगळा तिथे येतो. ओके, दॅट इज दॅट मशीन. आणि हे मशीन आता गव्हर्नमेंटकडून अनेक लेवलला अनेक राज्यांना प्रोव्हाइड केलं जात आहे. आणि मग राज्याचं शेअर त्याच्यात काही असणार आहे, केंद्र शासनाचं काही शेअर असणार आहे, असं ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर ही स्कीम राबवली जाणार आहे आणि राबवली जात आहे आता सुद्धा. त्याच्यानंतर एक पॉइंट आहे जो या प्रिंटआउट मध्ये नाही आहे, तो मी जस्ट तुम्हाला सांगतो. याच्यात करंट अपडेट असा आहे की मेरा रेशन नावाचं एक ऍप गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं आहे. मेरा राशन. ओके, मेरा राशन ऍप हॅज रेकॉर्डेड ओव्हर 15 लाख डाउनलोड्स ऑन गुगल प्ले स्टोर. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऍप आहे. याच्यातनं तुम्ही ऑनलाईन ऍक्सेसिबिलिटी करू शकता, त्या दृष्टिकोनातून हे केलेलं आहे. अंडर वन नेशन वन रेशन कार्ड which was running successfully in 32 states and UTs till December 2020 has now become operational 2 more states, UT Delhi and West Bengal till August 2021. Recently, आता जर करंट स्टेटस बघितलं तर दिल्लीमध्ये implementation process is going on and in even West Bengal. So at present 32 states मध्ये it's working. आणि मेरा राशन हे ऍप आहे जे रिलेटेड आहे वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम बरोबर. साधारणतः ऑगस्ट 2021. Now related to that I was talking about ग्लोबल हंगर इंडेक्स. तो हा मुद्दा टेक्निकली आणि फॅक्च्युअल डेटा म्हणून महत्वाचा आहे. Global Hunger Index is published jointly by Concern Worldwide ही ऑर्गनायझेशन आहे and वेल्थ हंगर लाईफ हा जर्मन वर्ड आहे. ही पण जर्मन बेस्ड ऑर्गनायझेशन आहे. या ऑर्गनायझेशन कडून हा डेटा पब्लिश केला जातो. तर या सगळ्या डेटातनं हे लक्षात येतं की आपल्याकडे फूड सिक्युरिटी दॅट इज अ व्हेरी सेंट्रल व्हेरी इम्पॉर्टंट point and these schemes are very important as they are addressing these points. Yes.
याच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी आहेत. ओके, मी पुढच्या आय थिंक स्लाइड्समध्ये ते मांडलेलं आहे. पण न्यूट्रिशियस फूड, ओके, आणि त्याच्या संदर्भात मिड डे मील स्कीम मध्ये झालेला बदल, हे सगळे एकमेकांशी संबंधित आहे. ते मी पुढे मांडलेलं आहे, याच्यामध्ये आहे तो मुद्दा, त्यावेळेस आपण तो डिस्कस करूयात. सो दीज आर सम इम्पॉर्टंट, यू कॅन से, स्कीम्स ऑर प्रोजेक्ट्स. In women empowerment schemes, you will find some projects which are supplementary to these. Okay, असे हे एकमेकांशी संबंधित आहेत. आता नॅशनल मायग्रेशन पॉलिसी ड्राफ्ट त्याचा तयार होत आहे. त्या ड्राफ्ट मध्ये सुद्धा या पॉइंट्सला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. सो असे एकमेकांशी संबंधित असे हे सगळ्या योजना आहेत. लेट्स गो टू द सेकंड पॉइंट, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना. या योजनेमध्ये सुद्धा महत्त्वाचं काय तर एम्स या इन्स्टिट्यूशनची स्थापना करणं. सो जवळजवळ 22 नवीन रिजनल एम्स हॅज बीन अप्रूव्ड अंडर दिस स्कीम, अँड दिस PMSSY announced in 2003 with the objective of correcting regional imbalance. So while dealing with the question related to imbalance in GS also, you can give the reference of such schemes. Nodal ministry आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. याच्यातले 2 मेजर कॉम्पोनंट्स आहेत, म्हणजे इन्स्टिट्यूशन स्थापने and upgradation of government medical colleges in various states. त्यानंतर एक महत्त्वाची योजना आहे, ती म्हणजे इनिशिएटिव्ह फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ट्रायबल स्कूल्स. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, ट्रायबल स्कूल्स, कारण काही कंटेम्पररी त्याच्यामध्ये एज्युकेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काही घडामोडी होत आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या. सो इनिशिएटिव्ह फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ट्रायबल स्कूल्स ही मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स त्यांनी एक MOU केलेला आहे मायक्रोसॉफ्ट बरोबर. आणि कशा संदर्भात? टू सपोर्ट द डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्कूल्स सच ॲज एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ही खूप महत्वाचे एक मॉडेल स्कूल्स आहेत. याचे रिक्रुटमेंट आता 6 ते 8 महिन्यापूर्वी झालेले आहेत. त्याच्यामुळे त्या रिक्रुटमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा ते खूप महत्वाचे आहेत. आणि आश्रम स्कूल्स, या आश्रम शाळांमध्ये प्रत्येक वस्तूसाठी सरकारकडून अनुदान मिळत असतं. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जी आहे ही 1978-98 मध्ये स्टार्ट झाली होती टू इम्पार्ट क्वालिटी एज्युकेशन टू ST चिल्ड्रेन इन रिमोट एरियाज. दिस इज द व्हेरी स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. सो व्हाईल डीलिंग विथ क्वेश्चन्स रिलेटेड टू ST or equitable education or any point related to education or inclusive education, हा पॉइंट महत्वाचा आहे. The objective of such schools is to provide quality middle and high level education to ST students in remote areas, not only to enable them to avail of reservation in high professional educational courses. Means beyond providing them quality education, these schools give them some professional training, counseling sessions also to for overall development. याच्याशी जोडलेला एक दुसरा मुद्दा इथे ऍड केलेला आहे, संवेदना. संवेदना with an objective of providing psychological and emotional support to children affected during pandemic. National Commission for Protection of Child Rights is providing telecounseling to children through संवेदना. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. लहान मुलांच्या संदर्भात या 6-7 महिन्यात किंवा थोडंसं 1-1.5 वर्षामध्ये अनेक प्रोजेक्ट्स किंवा पॉलिसीज तयार होत आहेत. त्याच्यामुळे लहान मुलं राईट, त्यांचं जे काही राईट्स असतील आणि लहान मुलं चिल्ड्रेन पर्टिक्युलर म्हणजे चिल्ड्रेन कॅटेगरीमध्ये जे येतात त्या पॉप्युलेशनच्या दृष्टिकोनातून अनेक योजना कंटेम्पररी जे गव्हर्नमेंट आहे ते करत आहे. त्या अनुषंगाने सुद्धा हे पॉइंट्स महत्त्वाचे आहेत. सो सेन्सिटायझिंग ॲक्शन ऑन मेंटल हेल्थ व्हल्नरेबिलिटी थ्रू इमोशनल डेव्हलपमेंट अँड नेसेसरी ॲक्सेप्टन्स. So it's a telecounseling provision given to children. Counseling sessions will be conducted. So maybe helpline has been developed. You can call that, with the help of that helpline you can communicate with the next person आणि ते काउन्सिलिंग तुमचं करतील, अशी साधारणतः ही योजना आहे. आता हा भाग सोडून द्या की याचं ऍक्च्युअल किती लोक बेनिफिट करू शकतील प्रॅक्टिकली, म्हणजे आपल्याला त्यावेळेला त्या लहान मुलाला समजलं पाहिजे की मी इथे फोन केला पाहिजे वगैरे. सो प्रॅक्टिकली ही किती युजफुल आहे थोडं क्रिटिकली आपण अनालाइज करू शकतो. पण जी पुढची योजना इथे मांडलेली आहे ते प्रॅक्टिकली युजफुल आहे. PM केअर्स फॉर चिल्ड्रेन. PM केअर्स फॉर चिल्ड्रेन स्कीम फॉर ऑल दोज ऑर्फन ड्यू टू COVID-19.
So Supreme Court has also ordered the district authorities to upload the details of children in order to provide them care and protection. या अनुषंगाने सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन नावाची जी योजना ही जास्त प्रॅक्टिकल आणि महत्वाची आहे आणि ही स्कीम काम पण चांगल्या पद्धतीने याचं सुरू आहे. सो व्हॉट इज पीएम केअर्स फंड? So the government has set up the Prime Minister's Citizen Assistance and Relief in Emergency Situation Fund. PM केअर संदर्भात काही घडामोडी मागे पण झालेल्या आहेत, काही ऑब्जेक्शन्स आहेत, त्या अनुषंगाने हे व्यवस्थित समजून घ्या की हे काय आहे आणि तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की दॅट इट डील्स विथ एनी काइंड ऑफ इमर्जन्सी और डिस्ट्रेस सिच्युएशन लाईक पॅन्डेमिक अँड देन PM केअर फंड कॅन बी युटिलाइज्ड फॉर दॅट. सो हु आर द एलिजिबल फॉर PM केअर्स फॉर चिल्ड्रन स्कीम? So children who have lost parents during pandemic, this is the main criteria. And feature of this scheme, हा feature खूप महत्वाचा आहे. So lump sum amount has been provided. ती 10 लाखापर्यंत प्रोव्हिजन केलेली आहे. ही एक याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर एज्युकेशन अँड हेल्थ या दोन पिलर्स किंवा दोन पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो एज्युकेशन टू द चिल्ड्रन, द एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ यंगर चिल्ड्रन विल बी सपोर्टेड बाय वे ऑफ ऍडमिशन टू केंद्रीय विद्यालय, प्रायव्हेट स्कूल्स अप टू हायर सेकंडरी लेवल. नाव हे ज्यावेळेस आपण सांगतो अप टू हायर सेकंडरी लेवल, अप टू सेकंडरी लेवल, याच्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने बदल होतील. आता स्ट्रक्चरल चेंजेस होईल कारण 10+3+2 हा कोठारी आयोगाचा क्रायटेरिया लक्षात घेऊन हे सगळं मांडलेलं आहे. सेकंडरी एज्युकेशन, हायर सेकंडरी एज्युकेशन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे जे स्ट्रक्चरल चेंज झालेले आहेत, स्ट्रक्चर जे बदललेलं आहे त्या अनुषंगाने याच्यामध्ये अपडेशन होतील. अजून तरी ते झालेले नाहीयेत पण ऍट द टाइम ऑफ इम्प्लिमेंटेशन ते बदल त्याच्यामध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट होतील. देन ही मुलं ऑल चिल्ड्रन विल बी एनरोल ॲज अ बेनिफिशियरी अंडर आयुष्यमान भारत स्कीम विथ अ हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स इज प्रोव्हाइडेड टू देम. ओके. आणि गव्हर्नमेंट तो हेल्थ इन्शुरन्स त्यांचं काढणार, प्रीमियम त्यांचं एका एज ग्रुप पर्यंत भरणार आहे. त्याच्यानंतर जे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सिनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन इनिशिएटिव्ह. हा मुद्दा खूप महत्वाचा मला वाटत आहे कारण यंग इंडिया, यंग पॉप्युलेशन अँड डेमोग्राफिक डिव्हिडंड कडून आपण सिनियर सिटीजनच्या काही गरजा आणि त्यांना काही प्रोव्हिजन प्रोव्हाइड करणे इथपर्यंत आपण जात आहोत. येस, ते येस आणि ते सुद्धा अलोकेटेड टू इच चिल्ड्रन आहे. प्रत्येकाला ते अलॉट केलं जाणार आहे. त्याला अर्थात काही स्क्रीनिंग होईल, क्रायटेरिया होईल, बट दॅट्स वाय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तो फंड त्याला दिला जाणार आहे आणि गव्हर्नमेंट इज गोइंग टू मॉनिटर इट. ओके. आणि त्याला सुद्धा लेवल आहे की एज्युकेशन आणि हेल्थ इन्शुरन्स त्याचा काढणे किंवा एज्युकेशनमध्ये त्या मुलांना केंद्रीय विद्यालयामध्ये किंवा प्रायव्हेट स्कूल असेल तरी ती गव्हर्नमेंट स्कूल असेल अशा शाळांमध्ये त्या मुलांना ऍडमिट करून घेणे, अशा पद्धतीने ती योजना काम करणार आहे. सो सिनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन इनिशिएटिव्ह, व्हॉट इज दिस? इट इज द स्कीम इम्प्लिमेंटेड बाय द मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, व्हर्च्युअली लॉन्च्ड, सेज याला म्हटलेलं आहे. दिस स्कीम वॉज व्हर्च्युअली लॉन्च आणि या स्कीम जे सेज आहे त्याचं अलॉटमेंट किती केलेलं आहे बजेटमध्ये, तर अन अमाउंट ऑफ 100 crore हॅज बीन असाइन्ड फॉर द प्रमोशन ऑफ द सिल्वर इकॉनॉमी. ही टर्म सुद्धा खूप महत्वाची की सिल्वर इकॉनॉमी नेमकी काय आहे आणि ती सिनियर सिटीजनच्या प्रॉब्लेम्सला ऍड्रेस कसं करत आहे. म्हणजे ही एक स्कीम वेगळी आहे सेज. ओके. सेज इज अ व्हेरी जनरल स्कीम की सिनियर सिटीजनचे प्रॉब्लेम्स असतात त्यांना आपण ऍड्रेस करायचं आहे आणि मग ते ठीक आहे, पण त्याला सिल्वर इकॉनॉमी बरोबर जोडलेला आहे. सो व्हॉट इज सिल्वर इकॉनॉमी? is the system of production, distribution and consumption of goods and services aimed at using the purchasing potential of older and aging people and satisfying their consumption, living and health issues. So they are म्हणजे एक डिपेंडंट नाही आहेत, तर they have potential to purchase things and they are very important part of economy. अशी सिल्वर इकॉनॉमीची कॉन्सेप्ट आहे. The silver economy is analyzed in the field of social gerontology, not as existing economic system but as an instrument of aging policy and the political idea of forming a potential
needs oriented economic system for an aging population. Okay, its main element is gerent technology. With the help of technology, means technology pertaining to aged people as a new scientific research and implementation paradigm. So what is silver economy? It's nothing but an approach. Silver economy is basically an approach where senior citizens are incorporated, their needs have been identified, and economy is addressing their needs and providing platform to be part, promoting senior citizen to be part of economy. त्यांचं इन्व्हॉल्वमेंट करून घेणं, कारण एजिंग इज गोइंग टू बी द सिरियस प्रॉब्लेम इन इंडियन सोसायटी. कारण ज्यावेळेस आपण म्हणतो 27.5 youth, people belong to youth category 15 ते 24 या वयोगटातली, तर 10 वर्षानंतर ही किंवा 15 वर्षानंतर ही एजिंग पॉप्युलेशन झालेली असेल, पॉप्युलेशन असेल इंडियामधली एजिंग. येस जपान, युरोप, yes, these countries are facing problem, but at least they have some infrastructure to address their issues. What will happen with India? We don't have any sufficient infrastructure to address youth's problem. The senior citizen these are the excluded group and vulnerable also as they are excluded. So senior citizen चे आपण problem कसे address करणार, म्हणून maybe आतापासून silver economy, at economical level problem should be tackled. Basically empowerment हे economy मधूनच येत असते. Economy is the main device or instrument to bring empowerment. आणि सिनियर सिटीजनची संख्या आत्ताची भारतामधली आणि युथ पॉप्युलेशन येत्या काळामध्ये होणारी सिनियर सिटीजन, असं जर डेमोग्राफिक आपण चेंजेस लक्षात घेतले तर असं लक्षात येईल की आपल्याकडे तसं इन्फ्रास्ट्रक्चर आजच्या घडीला उपलब्ध नाही. भविष्यात जर ते उपलब्ध झालं नाही तर देअर कुड बी सिरियस प्रॉब्लेम. दॅट्स वाय गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू ब्रिंग बेटर थिंग्स टू द सोसायटी. The SAGE will be a one-stop access. This term is very important. One-stop access means at one place access will be provided to that senior person. Elderly care products and services by creditable startups. इथे 2-3 अचीव केलेले आहेत गव्हर्नमेंटने टार्गेट त्यांचे. फर्स्ट, one-stop access means digital literacy. Right? Without digital literacy, you cannot get everything at one place. Elderly care products and services. So for that government is promoting entrepreneurship also, right? Startups. It has been launched with a view to help such person who are interested in entrepreneurship in the field of providing services for elderly care, right? So entrepreneurship promote करना, startup promote करना, at the same time startup will address the issues of senior citizens. हा त्याच्या मागचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. The SAGE project aims to identify, evaluate, verify, aggregate and deliver products, solutions and services directly to the stakeholders. Okay, not only products, फक्त काही products त्यांना provide करायचे नाही, तर services also like counseling. हाय सिनियर सिटीजनचा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो की बोलायला कोणी नाही, तर सर्व्हिसेस लाईक काउन्सिलिंग अँड सोल्युशन बेस्ड सर्व्हिसेस will be provided to that. And the ministry will act as a facilitator. So who will take the responsibility of providing funds and all those things? So the startup, the entrepreneurs are supposed to take initiative. Social entrepreneurs, आपण असं एक टर्म त्याला वापरतो डेव्हलपमेंट स्टडीज मध्ये. इथे स्टॅटिस्टिक्स दिलेलं आहे, त्याच्यावरनं लक्षात येईल की अशा इनिशिएटिव्हची आवश्यकता का आहे. The statistics will be helpful for your GS paper also. Let's go to the next point. Then, Economic Advisory Council to the Prime Minister released one report related to quality of life for elderly indexed. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तसं youth हा आता येत्या काळामध्ये फार डिस्कशन आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून पॉइंट असेल असं मला वाटत नाही. 2014 ची नॅशनल युथ पॉलिसी आणि त्याच्यानंतर ते काही 7-8 वर्ष त्याच्यावर चर्चा व्हायची ती झालेली आहे. आता चर्चा होईल प्रामुख्याने सिनियर सिटीजन आणि लहान मुलं या अनुषंगाने. युथवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, पण मला वाटत नाही की तो लगेच आता फार फोकसमध्ये असेल, कारण हे जे इंडेक्स आहेत किंवा रिपोर्ट्स आहेत ते सिनियर सिटीजनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे. युथवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून 2014 नंतर 2014चा युथ डेव्हलपमेंट इंडेक्स आला होता, राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट युथ डेव्हलपमेंटचा. त्याच्यानंतर युथ ऑफ इंडिया नावाचा एक 2014 मध्येच आला होता, युथ इन इंडिया नावाचा रिपोर्ट. त्याच्यानंतर आजच्या घडीला
काहीही एकही रिपोर्ट आलेला नाहीये गव्हर्नमेंटकडून. कारण एम्प्लॉयमेंट सारखे इश्यूज, मग ते स्टॅटिस्टिक्स येईल, परत सम पॉलिटिकल पॉइंट्स विल बी देअर. त्याच्यामुळे मला वाटत नाही की युथवर येतील, पण सिनियर सिटीजन हा एक महत्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने अनेक कंटेम्पररी घडामोडी पण होत आहेत. So this Economic Advisory Council to the Prime Minister is a non-constitutional, non-statutory and independent body constituted to give advice on economic and related issues to the government, especially Prime Minister. आणि मग हे जो इंडेक्स डेव्हलप केलेला आहे त्याची सुद्धा पिलर्स आहेत, 4 मेजर पिलर्स आणि 8 यू कॅन से सब पिलर्स. या इंडेक्समध्ये असं लक्षात आलेलं आहे की राजस्थान अँड हिमाचल प्रदेश आर टॉप स्कोरिंग रिजन्स in aged and relatively aged states. Chandigarh and Mizoram are top scoring regions in Union Territory and Northeast states category. These are some important points. Then let's go to the next scheme, Garib Nawaz Employment Scheme for minority. So it was launched by the Ministry of Minority Affairs in 2017. Maulana Azad Education Foundation, an autonomous body under the aegis of Ministry of Minority Affairs, implement this scheme. The main aim of this scheme is to provide short-term job-oriented skill development courses to minority youth. Okay, so what are the initiatives taken by government for minority youth? So this is very important, skill development programs initiated under such schemes. This scheme is implemented as per common norms of the Ministry of Skill Development and Entrepreneurship through the empaneled program implementation agencies. So basically what is this? Skill orientation program, vocational skills, right? Vocational schemes. So there is a list of skills and skill development programs will be conducted, and we have some statistics also. 371 training centers are there across the country. 371 training centers. So this is factual data is useful to analyze and to understand that 371 across the country is a very small number, don't you think? So challenges, ज्यावेळेस इंडियन सोसायटीमध्ये तुम्ही डील कराल चॅलेंजेस सारखे प्रश्न, और व्हॉट इनिशिएटिव्स कुड बी डन फॉर बेटर अँड इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हे मांडता आलं पाहिजे आपल्याला की स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आर देअर, बट दोज आर नॉट इनफ. देन सोशल ऑडिट ऑफ सोशल सेक्टर स्कीम, दिस व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आता सोशल ऑडिट सगळ्यांचंच होत आहे, सगळ्या योजनांचं. म्हणजे द मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट हॅज फॉर्म्युलेटेड दिस स्कीम, राईट, नेमली इन्फॉर्मेशन मॉनिटरिंग, इव्हॅल्युएशन अँड सोशल ऑडिट इन 21. So what is this basically? So under this scheme, social audits are to be conducted for all schemes of the development starting from 21 onwards. So these social audits are done through social audit units of the states and national institute for rural development and panchayat raj. So what is social audit? ही संकल्पना शब्दावरनं लक्षात येते आहे. Social audit is the audit of scheme jointly by the government and the people, especially by those who are affected by the scheme or its beneficiaries. So people's participation for better bureaucracy or for better, you can say, democracy. No, this is the best example. Social audit, in social audit process, people get opportunity to be part of development program. हा एक खूप महत्वाचा मुद्दा, या अनुषंगाने सुद्धा लक्षात घ्या. व्हॉट इज द बेनिफिट? इट इज अ पॉवरफुल टूल, सोशल ऑडिट, टू प्रमोट ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी अँड पीपल पार्टिसिपेशन इन स्कीम्स मेंट फॉर देम. ओके, हे आधी फार होत नव्हतं, आता हे व्हायला लागलेलं आहे. मनरेगा वॉज द फर्स्ट ऍक्ट टू मॅन्डेट सोशल ऑडिट बाय द ग्राम सभा ऑफ ऑल द प्रोजेक्ट्स टेकन अप इन द ग्राम पंचायत. मनरेगा, आणि दॅट्स वाय मनरेगा इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोजेक्ट. याच्यामध्ये वुमेन एम्पॉवरमेंट सुद्धा मनरेगाशी लिंक्ड आहे, पण आता मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये. लेट्स गो टू द नेक्स्ट पॉइंट, ज्युएनाइल जस्टिस अमेंडमेंट बिल. या बिल संदर्भात आजच्या घडीला फार डेटा अवेलेबल नाहीये, पण थोडंसं ते सुद्धा डिटेलमध्ये याचे गोथ्रू करून ठेवा की काय काय अमेंडमेंटमध्ये फीचर्स काय आहे, अप्रोच काय आहे.
तो फक्त एज क्रायटेरिया संदर्भात नाहीये, तर त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशनचे जे सेंटर्स असतात त्या अनुषंगाने सुद्धा काही डिटेल्स या संदर्भात चर्चा झालेली आहे. वर्ल्ड ट्रायबल डे 2021, याच्यामध्ये इंडिजिनियस पीपल हा शब्द वापरलेला आहे. सो व्हॉट इज इंडिजिनियस पीपल हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते तारीख वगैरे तर तो ठीक आहे, फॅक्च्युअल डेटा. अँड व्हॉट इज द थीम ऑफ दिस वर्ल्ड ट्रायबल डे? सो प्रमोटिंग and protecting the rights of world's indigenous population. Why? Because they contribute. हे contribution त्यांचं महत्वाचं आहे, because these people contribute to make indigenous people make towards world issues such as environmental protection. So in the environmental protection, the role of indigenous people should be identified. And the theme is leaving no one behind. Indigenous people and the call for a new social contract. ही थीम खूप महत्वाची आहे. लिव्हिंग नो वन बिहाइंड मीन्स ऑन द नेम ऑफ डेव्हलपमेंट. आजच्या लोकसत्तामध्ये कालच्या लोकसत्तामध्ये एक लेख आलेला आहे. आय थिंक गिरीश कुबेर यांचा तो लेख आहे. तर याला डायरेक्टली बोलत नाहीये, पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली फक्त डेव्हलपमेंट बोलायचं आणि मूल्यांना बाजूला सारून एक डेव्हलपमेंट अजेंडा राबवायचा आणि एका विशिष्ट ग्रुपला तो प्रमोट करायचा आणि एक खूप मोठा समूह मागे राहतो या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये. या अनुषंगाने हा तो लेख सुद्धा एकदा गो थ्रू करून ठेवा. बट लिव्हिंग नो वन बिहाइंड इन डेव्हलपमेंट प्रोसेस, नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड. एव्हरीवन शुड गेट अपॉर्च्युनिटी. सो इंडिजिनियस पीपल आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ दिस डेव्हलपमेंट. वाय? सी इथे लिहिलेलं आहे, इंडिजिनियस पीपल आर इनहेरिटर्स अँड प्रॅक्टिशनर्स ऑफ युनिक कल्चर्स अँड वेज ऑफ रिलेटिंग टू पीपल अँड एन्व्हायरमेंट. They have retained social, cultural, economic and political characteristics that are distinct from those of the dominant societies in which they live. So they, with the different their own culture and cultural practices, they keep on protecting environment. थोड़ा factual data त्या संदर्भातला. The Gond comprise the largest tribal group of India and the largest number of tribal communities are found in Odisha. Now International Youth Day. ओके, नॅशनल युथ डे तर तुम्हाला माहितीच आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट पॉइंट. इंटरनॅशनल युथ डे ची जी थीम आहे ती थीम सुद्धा खूप महत्वाची आहे. ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टीम, youth innovation for human and planetary health. Transforming food system. It's directly not related to accessible, providing access to food security mechanism, but it is all overall about food system, the social nature of food system. National Youth Policy संदर्भात काही थोडं मांडलेलं आहे, that you must be aware about that. Let's go to the next point. Samagra Shiksha Scheme, second phase त्याचा. In August 2021, the Cabinet Committee on Economic Affairs has approved the school education program Samagra Shiksha Scheme 2. Second phase till 2025-26 financial year. It has been upgraded to align it with the Sustainable Development Goal for education and the new education policy. Samagra Shiksha Scheme is integrated scheme for school education covering the entire gamut for preschool to 12th standard education. समग्र शिक्षा स्कीम ही सुद्धा खूप महत्वाची आहे. याचं कारण असं की याच्याही रिक्रुटमेंट आता मागच्या वर्षी झालेले आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आणि वेगवेगळे जे टेरिटरी आहे तिथे रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. सो त्या अनुषंगाने समग्र शिक्षा ही योजना थोडी चर्चामध्ये आली होती आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये समग्र शिक्षा काय रोल प्ले करणार आहे, कारण इट इज डायरेक्टली रिलेटेड टू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, म्हणून सुद्धा ते महत्वाचं आहे. याचं इम्पॉर्टंट फीचर काय आहे तर हे सेकंड फेजचं, दॅट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी. In order to enhance the direct outreach of the scheme, all children-centric interventions will be provided directly to the students through DBT. हे एक महत्त्वाचं याचं युनिक फीचर आहे. And of course, it's related to RTE also, that whatever requirement, whatever the things are required for education, those will be provided, of course, into that. Then Poshan, second phase. The Ministry for Women and Child Development inaugurated Poshan 2 and urged all aspirational districts to establish a Poshan Vatika, nutrition garden. Poshan Vatika, now this is also something different. याच्या आधी असं कधी झालेलं नाहीये Poshan Vatika. Then during the nutrition month from Poshan Mah
from 1st September. A month-long celebration of Poshan Abhiyan mission places special attention on severe acute malnourished children. हा त्याचा मधला एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर युनियन बजेटने त्याच्यामध्ये केलेलं अलोकेशन पोषण अभियान ऑल्सो कॉल्ड नॅशनल न्यूट्रिशन मिशन लाच पोषण अभियान म्हटलेलं आहे, वॉज लॉन्च्ड इन 2018. The Abhiyan targets to reduce stunting, undernutrition, anemia, and reduce low birth weight by certain percentage. PM Poshan scheme. This scheme is extremely important. याच्यावर डेफिनेटली कुठेतरी प्रश्न येऊ शकतो, कारण मिड डे मील स्कीमला याने रिप्लेस केलेला आहे, की नाव थोडं चेंज केलेलं असं म्हटलं तरी चालेल. मिड डे मील स्कीम ही अनेक वर्ष भारतामध्ये राहिलेली आणि अनेक ठिकाणी सक्सेसफुल इम्प्लिमेंट झालेली स्कीम आहे. मिड डे मील स्कीम मध्येच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा झालेले आहेत भारतामध्ये, म्हणून ही स्कीम त्या दृष्टीने महत्वाची आहे. तर या स्कीमचा आता ही स्कीम नसेल येत्या काळामध्ये. सो मिड डे मील स्कीम, सो द स्कीम PM पोषण स्कीम, सो मिड डे मील, द स्कीम विल रिप्लेस द एक्झिस्टिंग नॅशनल प्रोग्राम फॉर मिड डे मील इन स्कूल्स और मिड डे मील स्कीम. इट वॉज लॉन्च्ड फॉर अन इनिशियल पिरियड ऑफ 5 years. पण ती लॉन्च झाली म्हणजे इथून पुढे मिड डे मील स्कीम ही आपल्याला फार काही पाहायला मिळणार नाही. म्हणजे ती स्कीम असेल, परंतु त्या स्कीम मध्ये त्याचं नाव वेगळं असेल, अप्रोच वेगळा असेल आणि त्याच्यामध्ये दिली जाणारी खिचडीच्या जागी कदाचित दुसरी वस्तू सुद्धा असू शकते. तिथी भोजन कॉन्सेप्ट, ही कॉन्सेप्ट ही महत्वाची आहे. See, in different programs and schemes, you will, realize that government is reflection of the government. So, Tithi Bhojan concept. The concept of Tithi Bhojan will be encouraged extensively. What is Tithi Bhojan? म्हणजे काय, तिथी एखाद्या विशिष्ट तिथीला सामूहिक भोजन ते कुठून दिलं जाणार आहे, तर हे मिड डे मील स्कीम जी आहे पोषण योजना, त्या पोषण योजनेअंतर्गत काही तिथी किंवा विशिष्ट दिवस आणि त्या विशिष्ट दिवशी पूर्ण शाळेला आणि कदाचित त्या पालकांना सुद्धा त्यामध्ये सामावून घेतलं जाणार आहे. आता त्या तिथी कोणत्या असतील, कसं डिसाईड केलं जाणार आहे, दॅट विल बी पार्ट ऑफ डिस्कशन, दॅट वी विल नॉट डिस्कस हिअर. बट हे जीएसच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं आहे की हाऊ यू विल डिसाईड तिथी आणि हुज तिथी. द कॉन्सेप्ट ऑफ तिथी भोजन विल बी एनकरेज्ड एक्सटेन्सिव्हली. तिथी भोजन इज अ कम्युनिटी पार्टिसिपेशन प्रोग्राम. You need to always think which community. That should be the question among you for discussion, right? Then next, let's go to the next part. 2021 State of Education Report, युनेस्कोचा आहे म्हणून हा महत्वाचा आहे. या रिपोर्टने जे सांगितलेलं आहे ते थोडंसं आपल्याला म्हणजे दे आर नॉट ओनली टॉकिंग अबाउट क्वालिटी एज्युकेशन अँड इन्क्लुसिव्ह एज्युकेशन, दे आर टॉकिंग अबाउट टीचर्स. अँड दे फाउंड दॅट इन द रिपोर्ट नो टीचर्स नो क्लासरूम. So the aim of that report, it aims to serve as a reference for enhancing implementation of national education policy and sustainable development goal also. And they found that in Indian school there is a huge requirement of good teachers. So student teacher ratio is not up to the requirement or the standardized, you can say, ratio. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण हे व्यवस्थित नाहीये आणि भारतामध्ये शिक्षकांची संख्या ही लक्षणीय कमी आहे, हे या रिपोर्टमधून आलेलं आहे. नो टीचर नो क्लासेस अशा पद्धतीने हा रिपोर्ट मांडलेला आहे. सो दीज आर सम पॉइंट्स आय हॅव ट्राईड टू कव्हर. अनफॉर्च्युनेटली पीपीटीचा जो सेटअप आहे तो इथे नाही, आणि तो पण एनिवे नो प्रॉब्लेम, इन नेक्स्ट क्लासेस वी विल हॅव पीपीटी सेटअप ऑल्सो. अँड हे खूप मी असं थोडं स्पीडने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टील देर आर मेनी पॉइंट्स दॅट शुड बी अंडरस्टूड विथ सफिशियंट डेटा. हा खूप फॅक्च्युअल डेटा आहे, आणि पण मला असं वाटतं की करंट जे काही टॉपिक असतील, पर्टिक्युलरली सोशल आणि इकॉनॉमिकल टॉपिक्स, इकॉनॉमिक्सशी रिलेटेड किंवा पॉलिटिक्सशी रिलेटेड टॉपिक्स, त्या टॉपिकचा रिलेट तुम्ही इंडियन जीएससी करत गेला पाहिजे. देन अँड देन ओनली यू विल बी एबल टू अंडरस्टँड दोज थिंग्स. फक्त हे काही फॅक्च्युअल डेटा असं लक्षात ठेवून तो एक्झाममध्ये लक्षात राहत नाही, ते समजून घेऊन तो इकडे कसं आपल्याला कोणकोणत्या पॉईंट्समध्ये ऍड करता येईल. आता आपण फॉर एक्झाम्पल इंडियन सोसायटी डिस्कस करत आहोत, तर यातले कोणते पॉईंट्स आपल्याला सपोर्ट करतील आपल्या आन्सर्सला, त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या उत्तर लिखाणाची शैली जी असेल किंवा तुम्ही त्या दृष्टिकोनातून हे रिलेट करत गेला पाहिजे. ओके,
एनी क्वेरी? डू यू हॅव एनी क्वेरी? एनी क्वेश्चन दॅट यू वुड लाईक टू ॲड? आस्क. जे स्टँडर्ड आहेत, जे युनिसेफ रेफर करतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेफर करतं, ते रिलायबल आहेत. कारण काही ऑर्गनायझेशन सुद्धा त्यांचे रिपोर्ट डेव्हलप करतात. बायस असू शकतात, पण जे जे स्टँडर्ड असतात, फॉर एक्झाम्पल आता ग्लोबल हंगर इंडेक्स जे ऑर्गनायझेशन रिपोर्ट तयार करते, तो बायस असण्याची शक्यता कमी आहे, कारण मेथोडॉलॉजिकली तो साऊंड असतो. आता एज्युकेशनचा रिपोर्ट काही ऑर्गनायझेशन, पुण्यातली पण एक आहे, महाराष्ट्रातली काही ऑर्गनायझेशन करतात, तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतले जातात की खूप म्हणजे दे आर बायस्ड, ते ऑलरेडी कन्क्लुजन डोक्यात ठेवून तसा रिपोर्ट बनवत आहेत. सो दॅट वी आर नॉट. आणि म्हणून याच्यात मी काही ऑर्गनायझेशनचा डेटा घेतला नाही, पण ज्यावेळेस युनिसेफ रेफर करते किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये हे गव्हर्नमेंट रिपोर्ट्समध्ये त्यांचे रेफरन्स घेतले जातात, त्यावेळेस मात्र ते 100% व्हॅलिड असतात. त्यामुळे सम ऑर्गनायझेशनचा डेटा तुम्ही इथे रेफर करू शकता. येस. नाही, हे को एक्झिस्टन्स आहे. मॅच होत आहेत. ते का मॅच होत आहेत की ऍट वन लेवल येस वी आर डीलिंग विथ हंगर, बट ऍट द सेम लेवल वी आर डुईंग एक्सलंट इन प्रोव्हाइडिंग फूड सिक्युरिटी. वन नेशन वन रेशन कार्ड असेल, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट असेल 2013चा, त्याच्या आधी मग पीडीएस असेल, इंटिग्रेटेड पीडीएस होतं, हे टार्गेटेड पीडीएस होतं. हे जे टप्पे आहेत याचे वेगळे 80 पासून ती सगळं चालू आहे, आणि आज इथपर्यंत आपण आलो की पोर्टेबिलिटी ऑफ रेशन कार्ड. सो पीडीएस सिस्टीम ही जगातली बहुधा भारतातली सगळ्यात मोठी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आता पोर्टेबिलिटी आलेली आहे, ट्रान्सपरन्सी आलेली आहे. हे माइलस्टोनच आहेत, परंतु चॅलेंजेस हे एका दिवसात किंवा काही 10 वर्षात जाणार नाही. इट विल टेक लॉट ऑफ टाइम, 2-3 डिकेड्स इट विल टेक. बट म्हणून हे एक्झिस्टन्स को एक्झिस्टन्स आहे दोन्ही गोष्टींचा. आणि त्याच्यामध्ये काय आहे, मूळ पॉईंट असा पण आहे की न्यूट्रिशियस फूड, ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये फक्त फूड सिक्युरिटी बघितली जात नाही, तर न्यूट्रिशन व्हॅल्यूज किती ते बघितलं जातं. आपण जे प्रोव्हाइड करतो त्याच्यात न्यूट्रिशियस व्हॅल्यूज अजून तरी फार असे नाही, रिमार्केबल नाही आहेत. त्याच्यामुळे सुद्धा हा डिवाइड दिसतो. सो पीडीएस सिस्टीम मध्ये जे फूड प्रोव्हाइड केलं जातं, ते जे काही फूड ग्रेन्स दिले जातात त्याच्यातनं ते न्यूट्रिशियस होतात का, मग त्याच्यातनं किती एनर्जी त्यांना मिळते, हे टेक्निकल काही पॅरामीटर्स आहेत, त्याच्यात आपण कमी आहोत. पण ऍटलिस्ट ऍक्सेस मिळतोय आता, म्हणून दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग असं मला वाटतं. की कॉन्ट्रडिक्टरी आहे, पण हे को एक्झिस्टन्स या दोन्ही गोष्टींचं राईट. की अनएम्प्लॉयमेंट आहे, पण गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू प्रोव्हाइड सम प्लॅटफॉर्म, नो, असं अशा अनुषंगाने काही फार नाही आहे एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून, पण फूड सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून मात्र डेफिनेटली चांगलं काम चालू आहे. येस, ठीक आहे. म्हणून आपण उत्तर लिहिताना सुद्धा जीएस मध्ये वगैरे हे असंच लिहायचं की चॅलेंजेस आर देअर, पण बघा गव्हर्नमेंट किती काम चांगलं करत आहे, कारण आपल्याला त्याचा पार्ट बनायचं आहे. न्यूट्रल बॅलन्सच आपला ते अप्रोच असला पाहिजे. आणि तुमचा राग हा चॅलेंजेस मधून व्यक्त झाला पाहिजे. राग म्हणा किंवा एक आपल्याला जे वाटतं की हे महत्वाचे मुद्दे, याच्यावर अजून कोणीच काही बोलत नाही, तर दिस आर द चॅलेंजेस असं. हा, ऍप्लिकेबल आपण ते मांडू शकतो. फाईन. पुढचं सेशन मी एक याच्यात मी मांडणार होतो, पण ते मी मांडलं नाही, म्हणून एक नेक्स्ट सेशन स्पेशली याच्यावर घेणार आहे मी. नॅशनल मायग्रेशन पॉलिसी आणि त्याच्याशी संबंधित 3 वर्षामध्ये जे जे घटना झालेल्या आहेत ते. कारण लेबर मायग्रेशन हा आत्ताच्या घडीमध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा शासन म्हणून त्यांच्या समोर आहे. त्याचा डेटा आपल्याकडे नाहीये. ई श्रम पोर्टल त्याच्यातला एक तो भाग आहे, त्याच्यात काही घटक एक्सक्लूड झालेले आहे. मग गिग इकॉनॉमी आहे, प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म वर्कर्स, त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत. तर त्या संदर्भातलं एक मला असं वाटतं की एक स्पेशल त्याला सेशन होणं गरजेचं आहे. त्याच्या सेशनमध्ये फॅक्च्युअल डेटा तर आहेच, परंतु हाऊ थिंग्स आर रिलेटेड विथ इच अदर, तो सुद्धा एखादं सेशन घेण्याचा मी विचार करत आहे. तर मोस्ट प्रॉब्ली नेक्स्ट सेशन त्या संदर्भातलं असेल. नेक्स्ट सेशन यू विल बी इन्फॉर्म अबाउट दॅट. ठीक आहे, मग आपण इथे थांबूयात. थँक्यू.